बनवूया पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याची अंडा करी। हे आपण साहित्य घेतलंय खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदे आणि हा आपला घरगुती माया मसाला आणि हे अंडे। चला अंडे बॉईल करायला लावूया। आता लावूया गॅस, ठेवूया आपल्याला टोप, थोडं पाणी ओतूया, पण अंडी सोडून देऊया। आता ठेवूया आपण झाकण आणि तोपर्यंत पाट्यावरती वाटण्याची तयारी करूया। हा आला आपला पाटा आणि हा आपला वरवंटा। पहिला आपण पाटा वरवंटा धुवून घेऊया। अद्रक आपण त्याला ठेचून घेऊया। लसूण, आता आपण ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवूया। आता आपली पेस्ट बघा किती बारीक झाली आहे वाटून। आता आपण तिला काढून घेऊया। तुम्ही पाट्यावरच्या मसाल्याचं जेवण कधी खाल्लं होतं शेवटला? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। बघू शकता आपली अद्रक लसणाची पेस्ट किती छान झाली आहे बघा। तुम्हालाही पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याची जर चव खायची असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मी आता ऑर्डरही घेते। आता खोबरं वाटून घेऊया आपण, आधी ठेचून घेऊया त्याला। खोबरं ठेचून झालंय, आता आपण त्याला घसरा देऊया थोडं पाण्याचा शिंपडा मारून। खोबरं झालंय आता बारीक करून बघ। ही आली आपली आता कोथिंबीर, घरगुती होममेड बनवलेला माया मसाला। बघू शकता मसाल्याचा रंग। हा मसाला पाहिजे नसेल तर खालच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि हा मसाला घरगुती आहे, याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या आहेत, 30 प्रकारचे खडे मसाले आहेत, सुकं खोबरं, लसूण आणि स्पेशली गिरणीवरचा मसाला नाही आहे। हा डंकावरती कुटलेला मसाला आहे, म्हणून याची चव खूप वेगळी लागते आणि कालवणामध्ये तिखटपणा आणि रंग खूप छान येतो। आता आपण थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला एकजीव करून वाटून घेणार आहे। आता 2 घसरे झालेत, आपण एक अजून घसरा देऊ म्हणजे अजून छान प्रकारे बारीक होईल। तुमच्या घरी कोणाकोणाला येतं पाट्यावरती मसाला वाटायला नक्की सांगा। बघा किती छान प्रकारे एकदम बारीक झालाय, मिक्सरची गरज नाही आहे। असंच घरामध्ये मसाला पाट्यावरती वाटा, म्हणजे हेल्दी राहाल तुम्ही सुद्धा। आणि मी जेव्हा सुद्धा पाट्यावरती मसाला वाटते ना, तेव्हा मला माझ्या आजींची आठवण येते। तुम्हाला येते तुमच्या आजींची आठवण? मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आता आपण हा आपला मसाला काढून घेऊया। लहानपणापासून पाट्यावरती जेवण खाल्लंय म्हणून मला पाट्यावरती वाटायची सवय आहे। किती छान प्रकारे मसाल्याचा गोळा झालेला आहे। हा मसाला आपण इथे ठेवू, त्या अद्रक लसणाची पेस्ट आणि वाटलेला मसाला आहे, त्या साठामध्ये आपण पाट्याचं पाणी टाकणार आहे आणि हेच पाणी मसाल्यात वापरतो आपण। बघा मी रोज असाच मसाला वाटते, माझ्या कालवणामध्ये असाच मसाला असतो। अद्रक लसणाची पेस्ट, वाटलेला मसाला आणि हे मसाल्याचं पाणी आहे, खूप छान टेस्टी कालवण होतं। खरं म्हणजे गावातल्या जेवणाची चव येते आपल्या जेवणाला। आता आपण अंडा करीची तयारी करूया। अंडे पण बॉईल झालेले आहेत।